माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाळू चोरी करणारे 2 ट्रॅक्टरसह मुरुम चोरी करणारा हायवा पकडला। तहसीलदार अभिजित जगताप यांची अर्ध्या रात्री धाक कारवाई। माहूर तालुक्यातील नदीपत्रावरील 5ही वाळूघाट लिलावात बोली बोलून महसूल न भरल्याने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळू चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दिनांक 8 रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जैठे सपोपनी संदीप अनेबोईनवाड यांचे सहकर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला, तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली असून दिनांक 9 रोजी विनापरवानगी मुरमाची वाहतूक करणारा हायवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे। सदरील धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनकुला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार गोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जैठे सपोपनी संदीप अनेबोईनवाड, पोका ज्ञानेश्वर खंदाडे, महसूल सहायक मनोहर चेके, सुनील वणवे, DY एरडलावार, CP बाबर, सुमित नैताम, ग्राम महसूल अधिकारी बंडू चिरंगे, लक्ष्मण मेश्राम, सुमित नैताम, प्रदीप कदम, सर्व ग्राम महसूल अधिकारी, विवेक नागपुरे, पवन पाटील यांचेसह या कारवाईत सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कोतवाल उपस्थित होते। प्रतिनिधी मझहर शेख, माहूर, नांदेड।